नमस्कार, मी कल्याण गुले PPR न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज आपण तनाळे या गावामध्ये आलेलो आहे। तर या तनाळे गावामधील मोठे सरांचा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल महिला अधिकारी, पोलीस वर्ग आहेत, कर्मचारी आहेत, परत इथून लघु उद्योग व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। नमस्ते मॅडम। नमस्ते, माझे नाव सरिता तुकाराम श्रीराम कोळेकर। सध्या मी मुंबई पोलीस दलामध्ये विलेपार्ले पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे। माझ्या सर्व्हिसला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सध्या मी बालक आणि पोक्सो मधील सर्व महिला यांच्यासाठी काम करत आहे। त्यांच्या पोक्सो हा गुन्हा झाल्यानंतर महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये काय जे समोर पुढची जी प्रोसिजर असते त्या सर्व प्रोसिजर मध्ये मी मदत करते त्यांना ॲज अ पोलीस म्हणून। ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काय सांगता महिला दिनानिमित्त? ग्रामीण भागातल्या महिलांसाठी एकच सांगेन, शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणानेच आपल्या समाजामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये बदल घडू शकतो। नमस्कार, मी ऐश्वर्या हनुमंत कांबळे, महसूल सेवक तहसील कार्यालय पंढरपूर येथे मी कार्यरत आहे। मला एवढं सांगावंसं वाटतं की ह्या गावातील महिला म्हणजे चूल आणि मूल याशिवाय व्यतिरिक्त बाकीचं दुसरं काही करू शकतात, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना म्हणजे माहिती देण्यात आली। आणि या गावामध्ये की अंधश्रद्धा इतकी आहे की आम्ही ह्या मंदिरापर्यंत आतापर्यंत आलो नव्हतो, पण आज ह्याच्या चावडीवरती आम्ही येऊन आज कार्यक्रम म्हणजे आयोजित सरांनी केला आणि कार्यक्रम इथे केला। आपल्यासोबत काय बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्यासोबत भी आपण बोलणार आहे। नमस्कार, माझे नाव आशा दोंडीबा मदने, मी तनाळी गावामध्ये ICRP म्हणून कार्यरत आहे। माझ्याकडे 260 महिलांचा 26 गट आहेत। माझ्या महिलांना बँकेचा व्यवहार, आर्थिक व्यवहार कसलाच माहित नव्हता। तसेच माझ्या गावातील महिलांनी म्हणजे पुरुषांचा 10 रुपये टक्क्याने जो व्याज दर होता तो आज मी 1 रुपये टक्क्यावर आणलाय। एवढंच मी सांगेन। आज माझ्या महिला सगळ्या येऊन एकत्र हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला, त्यामुळे धन्यवाद। तुमच्या गावातील महिलांना अजून काय सांगचाल? कुठला प्रोजेक्ट आहे, काय आहे? मी माझ्या महिलांना एवढं सांगू इच्छिते की मोठे मोठे व्यवसाय त्यांनी स्वतः उभा करावेत आणि तसं माझ्या महिलांनी ब्युटी पार्लर, किराणा दुकान, शिलाई मशीन हा व्यवसाय सुद्धा सुरू केलाय। बँकेच्या ह्याच्यातून पैसे घेतलेत, ग्राम संघातून घेतलेत, अंतर्गत व्यवहार करतात आणि हा माझा इतकाच सांगण्याचा उत्साह आहे। नमस्कार, माझे नाव राणी कृष्णा मासाळ, तर मी तनाळी येथे कृषी सखी म्हणून कार्यरत आहे। तर आमच्या बचत गटातल्या महिलांनी सेंद्रिय शेती करावी आणि सेंद्रिय शेतीमधून जे पोषण आहार भेटतो त्या पोषण आहारातून जे आपलं संरक्षण होते ते रासायनिक जी परसबाग ही आपण बनवलेली असेल त्या रासायनिक जी हानी होत असेल ती सेंद्रिय शेती केल्यावर जी आपल्याला फायदा मिळतो, त्यासाठी मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही ते सेंद्रिय शेती करूनच दावू त्यांना जीवामृत, पुन्हा गांडूळ खत बेड। आता सध्या काय तुमच्या गावामध्ये सेंद्रिय शेतीचा एखादा प्लॉट आहे का? हो, सेंद्रिय शेती करतो आम्ही। आमच्या घरी परसबाग आहे सेंद्रिय शेती। त्या परसबागेमध्ये पोषण आहार असेल, फळबाग आहे, परत झालं तर पालेभाज्या, हे असं सेंद्रिय पद्धती। गावात असे काय तुम्ही सेंद्रिय शेती माध्यमातून गट प्रकल्प काय तयार केले का? चालू आहे आता सध्या करायला। जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेण्याचा हेतू काय आपला? माझं बिराप्पा मधुकर मोठे, मी याच गावचा आहे। या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असा आहे की आपण या कार्यक्रमामध्ये ज्या सैनिक जे सैनिकमध्ये आहेत त्यांच्या मातांचा आपण सत्कार केले। आमच्या गावात काही मुली पोलीस झालेत, काही वेल एज्युकेटेड झालेत, अशाही मुलींचा आपण सत्कार केलेत। वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मुलींचा आपण या ठिकाणी सत्कार केले। ते सत्कार करण्याचं, त्यांचं मनोबल वाढवण्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे येणाऱ्या ज्या नवीन मुली आहेत त्यांनी त्यांच्याकडे बघून आपण त्या ठिकाणी आपण सुद्धा सक्षम असा अधिकारी झालं पाहिजे, सक्षमता आली पाहिजे, आर्थिक सुबत्ता आली पाहिजे। आणि हे कशानं घडतं तर हे शिक्षणानं घडतं। मग या मातांचं आपण पुढवून केलं पाहिजे, कारण कुठल्याही पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते, मग त्या स्त्रीची ताकद वाढवली पाहिजे। म्हणून हा कार्यक्रम माझ्या पाठीमागच बालवाडीच्या सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, इथल्या बचत गटाच्या प्रमुख महिला असतील, इथलं माझं मित्र असतील, या सगळ्यांनी मला हा कार्यक्रम घेण्यासाठी, शिवाय तुमच्यासारखी स्टँडर्ड बातम्या करणारी मीडियावाली सुद्धा माझ्या एका छोट्याशा विनंतीला मान देऊन आली।
कारण महिला या काही जगामध्ये कुणालाच कमी नाही. मग आज माझं गाव हे महिलांना मुलींना शिकवण्याच्या बाबतीमध्ये फार मागास होतं आणि मग ते कुठेतरी पुढे यावं. माझा ते एक गावचा मुलगा म्हणून तो माझा स्वार्थ आहे की आपल्या मुलींना त्यांनी शिकवलं पाहिजे. आज सत्कार होताना आज आपण बघितलं आता आमच्या पोलीस मुली वगैरे मुंबई पुण्यावरून आले त्यांना काय आहे की बाबा त्यांच्यामुळं दुसऱ्या मुली नोकरी लागायला पाहिजे. त्यांनी पायावर आपल्या उभं राहून आपण सक्षमता दाखवली पाहिजे आणि अज्ञान दूर झालं पाहिजे, अशिक्षितपणा दूर झाला पाहिजे. हा माझा मुख्य हा हेतू आहे. आणि विशेष म्हणजे आम्हाला सरपंच महिला ज्या आहेत अतिशय आमच्या कार्यक्रमाला सपोर्टिव्ह अशा सरपंच महिला आहेत आणि ते नवनिर्वाचितच आहेत. मग जास्तीत जास्त महिलांनी पुढे आलं पाहिजे. कारण एक महिला सासरचं आणि माहेरचं दोन्ही नावं ते करू शकते. म्हणून माझी महिलांना या महिलाच्या दिनानिमित्त आपण तोंडी शुभेच्छा देणं आणि कौतिकाची त्यांच्यावर थाप टाकणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून आम्ही महिलांचा कार्यक्रम यापासून इथून पुढं आम्ही दरवर्षी घेऊ. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आपल्याला अतिशय मार्मिक असा आनंद आहे. कारण आपण त्यांचं त्या ठिकाणी कौतुक करणं हे आपल्या या काळाची गरज आहे. म्हणून या महिला दिनी मी एकच सांगतो की जास्तीत जास्त मुलींना शिकवलं पाहिजे, सिक्युअर केलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभा केलं पाहिजे. एवढंच या महिला दिनी मी सांगू शकतो. आत्ताच मागे बोलताना एका ताईने सांगितलं की आम्हाला लाडके बहिणीचे 1500 नगो आहेत पण आम्हाला संरक्षण पाहिजे. असं आपल्या गावात काय आहे? आता आमचं गाव आतापर्यंत तशी क्रिया कधी घडलेली नाही. तुम्ही समाजाला काय सांगता? समाजाला मी एकच सांगेन, महिला दिनानिमित्त मी एकच सांगेन, मुलींना पण महिलांना पण सांगेन, आपण सुद्धा व्यवस्थित आपलं शाहू फुले आंबेडकरांचं विचार असलं पाहिजे, राजमाता अहिल्यादेवींचं विचार असलं पाहिजे. मला काय म्हणायचं आहे की ज्या पद्धतीनं बाबा आपण त्या ठिकाणी वावरत असतो त्याच्यावर तुमचं बाकीचं सराउंडिंग अवलंबून असतं. जी पुण्यात घटना घडली ही चुकीची घडली आहे, त्याचं आम्ही कोणीच समर्थन करू शकत नाही. म्हणजे ऍज अ कुठलीही मुलगी असेल अडचणीत असेल तर त्या मुलीच्या पाठीमागं पुरुष म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आज मी जी उभा आहे एका महिलेमुळे आहे. माझी आई नसती तर मी झालो नसतो का झालो असतो? याला कुठलीही प्रक्रिया नाही. माणूस जन्म घालायला दुसरी प्रक्रिया नाही. एकमेव महिला आहे की तिच्यामुळे ही पृथ्वी स्थिर आहे. म्हणून त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी माझ्यासारख्या छोट्या गावामध्ये या ठिकाणी मी कार्यक्रम करण्याचं आयोजन केलं आणि सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला. याचा मी सार्थ अभिमान बाळगतो. कारण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं सुद्धा. एवढं मी सांगू शकतो.